महाराष्ट्रात मिळणाऱ्या भाज्या याविषयीचा जी सीरीज आपण बघतोय त्यामध्ये आजची जी भाजी आहे ती आहे तांदूळजा किंवा तिलाच काटेमाट असं म्हटलं जातं. हिंदीमध्ये तिला चवलाईची भाजी असं सुद्धा म्हटलं जातं. संस्कृतमध्ये तिला मेघनाथ किंवा तंडुलीय असं म्हटलं जातं. तर ही जी भाजी आहे ती भारतात सर्वत्र मिळणारी भाजी आहे आणि अत्यंत गुणी अशी ही भाजी आहे. लघु आहे, पचायला हलकी आहे. त्याचबरोबर ही वृक्ष सांगितलेली आहे. शरीरातील जलांश कमी करण्याचं हे काम करते. त्याचबरोबर शीतल गुणाची सांगितलेली आहे. शरीरामध्ये जाऊन कुठल्याही प्रकारे उष्णता न वाढवता दाह कमी करण्याचं काम सुद्धा ही भाजी छान प्रकारे करते. त्याचबरोबर अग्निदीपक सुद्धा सांगितलेली आहे. त्यामुळे अग्नीचं चांगलं दीपण होतं आणि पचन चांगल्या प्रकारे व्हायला लागतं. भूक चांगल्या प्रकारे लागायला लागते. त्याचबरोबर रुचिकारक सुद्धा आहे. म्हणजे ज्यांना तोंडाला चव येत नसेल तर अशा लोकांनी आवर्जून तांदूळजाची भाजी ही त्यांच्या आहारामध्ये ठेवली पाहिजे. त्याबरोबर सृष्ट मल आणि मूत्रकारक अशी म्हणलेली आहे. त्यामुळे पोट साफ होण्यासंबंधी काही तक्रारी असतील तर अशाही वेळेला तांदूळजाची भाजी ही अत्यंत उपयोगी अशी सांगितलेली आहे. त्याचबरोबर शरीरातील कफ, पित्त यांचं शमन करण्याचं काम, रक्तदोष काही असतील तर त्यांचं शमन करण्याचं काम आणि विषविकार सुद्धा कमी करण्या म्हणजे साधारण काही फूड पॉइझनिंग किंवा अशा प्रकारे छोट्या प्रमाणात जर का काही एखाद्या गोष्टीचा साईड इफेक्ट झाला असेल तर त्यावेळेला तिथे तांदूळजाची भाजी उपयोगी येऊ शकते. अशा प्रकारे बहुगुणी भाजी आहे. स्तन्य वृद्धिकर असा हिचा एक गुण सांगितलेला आहे. म्हणजे ज्या स्त्रियांची नुकतीच प्रसूती झालेली आहे अशा सुतिकांसाठी तांदूळजाची भाजी आवर्जून दिली पाहिजे. त्याने स्तन्याची वृद्धी होते. त्याचबरोबर शरीरामध्ये एक प्रकारे ओलावा आलेला असतो प्रसूतीनंतर, तर तो ओलावा कमी करण्याचं काम ह्या वृक्षतेच्या गुणामुळे तांदूळजाची भाजी करत असते. त्यामुळे आवर्जून अशा सुतिकांना तांदूळाची भाजी खायला दिली पाहिजे. त्याचबरोबर ज्या लोकांना शरीरावरती सूज असेल कुठल्याही कारणामुळे तर ही सूज कमी करण्यासाठी सुद्धा ह्या तांदूळजाच्या भाजीचा उपयोग होतो आणि म्हणून अशा व्यक्तींच्या आहारामध्ये सुद्धा नित्यनेमाने तांदूळजाची भाजी ठेवली पाहिजे. त्याचबरोबर या भाजीमध्ये आयर्न कंटेंट हा खूप चांगल्या प्रकारे आहे. म्हणजे जवळपास 100 ग्रॅम मध्ये 32 मिलीग्रॅम इतकं आयर्न ह्यामध्ये मधून मिळतं. त्यामुळे ज्यांना लो आयर्न असेल, डेफिशियन्सी असेल, आयर्न डेफिशियन्सी, तर अशांनी सुद्धा आवर्जून तांदूळजाची भाजी त्यांच्या आहारामध्ये ठेवली पाहिजे. तर व्हिडिओतली ही माहिती जर का तुम्हाला इम्पॉर्टंट वाटली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.